महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर फिरणाऱ्या एसटी बसेसवर, रिक्षांवर, फ्लेक्सवर, होर्डिंग्जवर, गल्लीबोळात कुठेही गेलात तरी आपल्याला गेली अनेक वर्षांपासून एक जाहिरात पाहायला मिळायची. मोठेगाव सरांचे आरसीसी क्लासेस. डॉक्टर बनवण्याचं स्वप्न आरसीसी करणार पूर्ण. 100% रिझल्ट. आम्ही आतापर्यंत 15,000 डॉक्टर्स घडवले. आता या सगळ्या जाहिराती ऐकल्या, बघितल्या आणि मग त्यातून कैक विद्यार्थी या मोठेगावकरांच्या क्लासला जायला लागले. पण या क्लासमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचं पुढं काय झालं, ते डॉक्टर्स कशा पद्धतीनं घडले, याची उत्तरं आज अख्ख्या महाराष्ट्राला मिळाली आहेत. कारण एम सर म्हणून या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या पॅटर्न मध्ये प्रसिद्ध असणारे हे मोठेगावकर आज देशभरात खळबळ उडालेल्या नीट पेपर फुटी प्रकरणातले मास्टर माइंड निघाले आणि त्यामुळं मोठेगावकरच्या सभ्यतेचा पेपर फुटला असं म्हणायची वेळ आली. आता या मोठेगावकरांच्या आधी देखील 9 जणांना अटक झाली आहे. त्यात महाराष्ट्रातले दिवटे बरेच आहेत. आता याच महाराष्ट्रात पहिल्यांदा कनेक्शन निघालं ते नाशिकचं आणि मग तिथून सुरुवात जी रांग लागली, मग लातूरचा कुलकर्णी असो किंवा पुण्यातल्या मांढरे वाघमारे या 2 प्राध्यापिका असो, आणि आता पुढे नाव आलं शिवराज मोठेगावकर. आपल्याला आठवतंय काय त्यांचा सगळा पेहराव बघा. त्या जाहिरातीवर काय असतं, हे मोठमोठे होर्डिंग्स, फ्लेक्स आणि त्याच्यावर मोठेगावकरांचा फोटो. हा असा कोट घातलेला, कपाळावर टिळा. इतकंच नव्हे तर यांचा एक गावरान चेहरा. मुळात मोठेगावकर यांच्या चेहऱ्याकडे बघून कोण क्लासला जात होते का, तर नाही. कारण मोठेगावकरांना त्या ठिकाणी एक फॉर्म्युला सापडला होता आणि तो फॉर्म्युला यशापर्यंत नेणार होता असं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं. आता तो फॉर्म्युला कुठला होता? फ्रॉड फॉर्म्युला, पेपर फुटीचा फॉर्म्युला. पेपर फुटी आणि फसवणूक म्हणजे आम्ही 15,000 विद्यार्थी डॉक्टर्स पर्यंत पोहोचवले, आरसीसी ते एम्स. मग काय 100% तुमचं स्वप्न पूर्ण होणार अशी जाहिरात करण्यात मोठेगावकरांनी जी काही स्ट्रॅटेजी आखली आणि त्याच जाहिरातीतून विद्यार्थी त्यांच्या क्लासेसला जाऊ लागले. दहावी नंतर 40,000 फी, 12वी नंतर 50,000 फी. पालक म्हणायचे अजिबात विचार करू नकोस, कुठेही जाऊ नकोस, फक्त मोठेगाव सरांच्या क्लासला जा. कारण की पालकानं फ्लेक्स बघितला की लगेच त्या फ्लेक्सच्या खाली ज्या विद्यार्थ्यांचे फोटो झळकायचे त्यात कुठेतरी माझ्या पोराचा फोटो असणार, माझ्या पोरीचा फोटो असणार. म्हणून पालक कर्जानं घे, व्याजानं घे, उधारीनं घे, इकडनं तिकडनं पैसे गोळा कर, पण मोठेगावकरांच्या क्लासला पोरग गेलंच पाहिजे. आता मोठेगावकरांनी केलं काय? मोठेगावकरांनी पहिल्यांदा लातूरला होम ट्युशन सुरू केल्या आणि मग त्यानंतर जो तडाखा हाणला तो टॉप 10 डिस्ट्रिक्ट 10 जिल्ह्यांमध्ये मोठेगावकरांनं आपले क्लासेस सुरू केले, आरसीसी क्लासेस. अर्थात मग पहिल्यांदा लातूर, मग नांदेड, अकोला, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जिथे जाईल तिथं बस स्टँड बघा, गल्लीबोळं बघा, एसटी बघा, रिक्षा बघा, सगळीकडे तुम्हाला त्याचेच फ्लेक्स सापडतील. आता या मोठेगावकरनं केलं काय होतं, तर मोठेगावकरनं जसं हे सगळं नीटचं प्रकरण बाहेर पडायला लागलं त्यावेळेस कुठं ना कुठेतरी कुणकुण त्याला देखील लागायला सुरुवात झाली की आता तिकडे वणवा पेटलाय आणि तो आपल्यापर्यंत येणार आणि आपल्याला पूर्ण खाकच करून टाकणार. 3 मे 2026 ला ही परीक्षा पार पडली, जी आता 21 जूनला परत होणार आहे. आता या परीक्षेत या मोठेगावकरनं परीक्षेच्या आधीच 23 एप्रिलला या नीट पेपर मधील प्रश्नपत्रिका मिळवली होती आणि आपल्या विद्यार्थ्यांना गेस पेपर नावाच्या या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला एक कुभांड रचून
त्याच्या नावाखाली या विद्यार्थ्यांना गेस पेपरच्या द्वारे, सराव परीक्षेच्या द्वारे, मॉक टेस्टद्वारे या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांचं वाटप केलं. आता मोठेगावकरनं 3 मेची एक्झाम झाल्यानंतर स्वतःच एक पोस्ट केला व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्यानं काय म्हटलं, आरसीसी मॉक मधून आरसीटीसी क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात आरसीसी? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेश सोपं होतं का अवघड होतं? सोपं. की मोठेगाव सरांनी जी गेस पेपरची परीक्षा घेतली होती त्यात 42 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या परीक्षेत आले आणि तिथंच मोठेगावकरचं बिंग फुटलं. कारण हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग तो एका पालकानं बघितला, पालकानं लातूर एसपी कार्यालयात तक्रार केली आणि मग सुरू झाली मोठेगावकरची चौकशी. आता या मोठेगावकरनं काय केलं, हे जे सगळं त्याच्या मोबाईलमध्ये होतं, जे काही प्रश्न होते ते ऑलरेडी सीबीआयला तर सापडलेच, कारण की ते लीक केले होते त्यानं. पण पुरावा म्हणून कुणाच्या हाती लागू नये यासाठी त्यांनी नष्ट पण करून टाकले. पण मोठेगावकरची लिंक होती ती थेट NTA, ज्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय चाचणी यंत्रणा, ज्याला आपण नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणतो, शासनाचाच हा एक भाग जी ही नीट परीक्षा कंडक्ट करते. पण आता त्याच NTAच्या शासकीय कर्मचाऱ्यांशी संधान साधून, हाताशी धरून, कट रचून मोठेगावकरनं या प्रश्नपत्रिका मिळवल्या, त्यातले प्रश्न मिळवले आणि आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना देऊन टाकले. आता याचं वाक्य काय? गेली 23 वर्षांपासून महाराष्ट्रात नीट असेल, सीईटी असेल, जेईई असेल, या परीक्षांमध्ये जे कोण विद्यार्थी पहिले येतात बिलॉंग्स टू आरसीसी. अरे असणारच, कारण की पेपर फुटी, फ्रॉड फॉर्म्युला तुझ्याकडे आहे. विद्यार्थी गोळा करायचे, नीटला 100% तो विद्यार्थी पास होईल असं विश्वासानं सांगायचं. त्याचं कारण सोपं होतं, कारण की याच्याकडे ऑलरेडी प्रश्न असायचे. त्यामुळे तेच प्रश्न गेस पेपर मध्ये द्यायचे, विद्यार्थ्यांनी रट्टा हाणायचा आणि नीट मध्ये पास होऊन मेडिकलला प्रवेशासाठी एंटर करायचं. आता हाच फॉर्म्युला, फ्रॉड फॉर्म्युला त्यानं या आरसीसीच्या माध्यमातून जपला. काय आरसीसी पण आहे याचं, घराचं आरसीसी आपण बघितलंय, याचं आरसीसी बघा कसलं खतरनाक आहे. आणि याच माध्यमातून या मोठेगावकरनं आतापर्यंत जे काही रचलं त्याचंच फळ पुढे आलं. आता झालं काय, या मोठेगावकर याला निश्चितच NTA मधली जी लोक आहेत त्यांच्याशी कनेक्शन इतके वर्ष होतं, त्याचाच फायदा तो उठवत गेला. इतकंच नव्हे, या मोठेगावकरच्या क्लासला जाण्यासाठी अक्षरशः रांगा लागायच्या. त्याच्या आज आरसीसीचा क्लासचा स्टाफच महाराष्ट्रातला मिळून 1100 आहे. विशेष म्हणजे बॅचेस आणि ब्रँचेस इतके आहेत की महाराष्ट्रातले कितीतरी विद्यार्थी त्याच्या क्लासला जाण्यासाठी त्या ठिकाणी पालकांना अक्षरशः गळ घालतात की मला शिकायचे मोठेगावकर. आपल्याला आठवत असेल, मी मगाशीच म्हणालो, एक कपाळी टिळा, गावरान चेहरा, अंगात कोट, असं आपल्याला आधी एक चित्र पाहायला मिळालं होतं बघा, समृद्ध जीवन. तो मोतेवार आणि हा मोठेगावकर. त्या मोतेवारनं पण असंच जाहिराती करून लोकांना गंडवलं BCच्या माध्यमातून, चिटफंड घोटाळ्यातून. आता यांचे चेहरे बघून त्या ठिकाणी लोक भुलायचे का? तर नाही. अरे दरवर्षी क्लासमधनं मोठेगावकर क्लासेसचाच, आरसीसी क्लासेसचाच पोरग कसं काय पाहिलं येतंय, तेच कसं काय या परीक्षेत पास होतंय, म्हणजे इथं काहीतरी आहे असं म्हणून लोक तिथे जाऊ लागले. आणि मग आजच्या या सगळ्या नीट पेपर फुटीतून एक गोष्ट नीट लक्षात आली की मोठेगावकरकडं यशाचा फॉर्म्युला नव्हता, तर यश चुकीच्या मार्गाने कसं मिळवायचं त्याचा फ्रॉड फॉर्म्युला होता. तो पेपर फुटीचा होता. म्हणजे विद्यार्थी निवडायचे आणि हजारो लाखो रुपये त्यांच्याकडनं उकळायचे. म्हणजेच हे जे यशातनं विद्यार्थी पुढे आलेले जे होर्डिंग्सवर झळकलेत ना, ते 15,000 डॉक्टर आतापर्यंत जे झाले असतील ते कसे आलेत, तर या पेपर फुटीतून जे काही
त्यांच्या हाती लागलं, त्या सिलेक्शन मधून बाहेर आले. आता या मोठेगावकरची हिस्ट्री, हा पट्ट्या एक विशेष आहे की एका विद्यार्थ्यानेच मोठेगावकरचं हे सगळं कुभान जे त्यांनी आतापर्यंत रचलं होतं, भांड फोडलं. ते कसं मी शेवटी नक्कीच सांगेन, पण जाता तर त्याची हिस्ट्री सांगतो. मुळात हनुमंतवाडी लातूर मधलं, तिथं शिकणारा हा शिवराज मोठेगावकर. अर्थात 4 भाऊ 2 बहिणी, मोठं कुटुंब, आई वडील अशिक्षित, शेतकरी, आणि अशातनं पुढं शिकायचंय म्हणून इयत्ता 4थी पर्यंत त्या गावात तो शिकला. झेडपी शाळेचा विद्यार्थी. बघा पुढं स्वार्थ कसा नडतो. मोठ्या कष्टानं उभं केलेलं सगळं घर कसं पत्त्यासारखं कोसळतं ते पण बघा. आता 4थी पर्यंत शिकला, केंद्रात आला, त्यावेळी बोर्डाची परीक्षा असायची. आता पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला जायचंय. मास्तर म्हणाले मोठेगावकरच्या वडिलांना की बाबा याला जिल्ह्याच्या ठिकाणी टाका, पोरात चुणूक चांगली आहे. प्रयत्न केले, एका शाळेत ऍडमिशन घ्यायला गेले, पण शाळेत ऍडमिशन मिळेल की नाही प्रश्न पडला. शेवटी चला जाऊन तर बघू म्हणून तिथं गेले. हे मोठेगावकरनी सगळं सांगितलेलं आहे आणि जोशात सांगितलेलं आहे. आता कसं सांगितलं कुठं ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता तिथं गेल्यानंतर काही प्रश्न मुख्याध्यापकांनी विचारले, यांनी उत्तरं दिली, ऍडमिशन झालं. मग नंतर 11वी-12वी एका कॉलेजमध्ये केली, त्यानंतर बीएससी केली, बीएससीला टॉप, नंतर एमएससी केली स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठातून एमएससी केली केमिस्ट्री हा सब्जेक्ट घेऊन. मायक्रो बायोलॉजी, बॉटनी आणि केमिस्ट्री, पण याचा इंटरेस्ट केमिस्ट्रीत, आणि हे सगळं केमिस्ट्रीच आहे ना, सगळं जुळून आणणं. आणि या सगळ्या केमिस्ट्रीच्या माध्यमातून त्याने एमएससीला पहिला अक्षरशः गोल्ड मेडल मिळवलं, विद्यापीठात पहिला. कुलगुरूंच्या हस्ते सत्कार झाला. पहिला आलाय पण अंगात घालायला चांगला शर्ट नव्हता, मित्राचा शर्ट घेऊन सत्कार स्वीकारला. आता एवढं सगळं झाल्यानंतर अर्थातच नोकरीसाठी त्यावेळी लातूर म्हणजे अर्थातच लातूरचेच रहिवासी अर्थात दिवंगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे सगळे विद्यार्थी गेले, कारण की ओपनची भरती बंद झाली होती. आणि मग 5-6 महिन्यानंतर ओपनची भरती चालू झाली. विद्यापीठाकडनं यांचं सिलेक्शन झालं आणि एका बीड मधल्या कॉलेजमध्ये त्यांना नोकरी मिळाली. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी त्या काळात 33 इंटरव्ह्यू दिले आणि 16 इंटरव्ह्यू मध्ये त्यांचं परमनंट जॉबसाठी सिलेक्शन झालं होतं. मग लातूर पासून बीड जवळ म्हणून ती नोकरी स्वीकारली, पण नंतर ती नोकरी त्यांनी सोडून दिली. आता ती स्वीकारली आणि सोडून दिली याच्यामध्ये 5-6 महिने. त्या 5-6 महिन्यात करायचं काय? आणखी त्यांनीच सांगितलेलं आहे त्यांचं पुढचं सगळं शिक्षण जे झालं ते अर्थातच त्या ठिकाणी जिथं झालं तिथं त्यांची बहीण होती, तिचं घर होतं. त्यामुळे बहिणीच्या घरीच 14-15 वर्ष ते राहिले. बहिणीनं आम्हाला सांभाळलं, मला सांभाळलं असं देखील त्यांनी म्हटलं. आणि तिच्याच मुलीची सायकल घेऊन मी दारोदारी होम ट्युशन्स करत फिरत होतो असं देखील त्यांनी म्हटलं. इतकंच नव्हे तर पहिला विद्यार्थी बहिणीचा मुलगाच म्हणजे भाचा 10वी पास झाला होता, त्याला शिकवायला सुरुवात केली. मग हळूहळू त्याचे मित्र करता करता होम ट्युशन्स वाढू लागल्या. त्यामुळे आता जॉबमध्ये मन रमेना, मला चांगलं शिकवता येतं हे मोठेगावकरांना कळलं. आणि मग मोठेगावकर यांनी या ठिकाणी सुरुवात केली ती होम ट्युशनची. चांगला जॉब सोडून होम ट्युशन मध्ये आले लातूरला. म्हणजे ज्या बहिणीकडे राहत होते तिथं पत्र्याचं घर वरती एक होतं, तिथंच ते क्लासेस घ्यायचे. नंतर त्याच लातूरमध्ये त्यांनी RCC क्लासेस म्हणून सुरू केलं. अर्थात ते करता करता MHCAT असेल, नेट असेल, JEE असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबत त्यांनी शिकवायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःहून म्हटलंय की मी BScला असताना सुद्धा BScच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. हे 1500 पानांचं पुस्तक, पण अगदी तोंड पाठ म्हणजे रट्टा मारणं. तुम्ही 1122 नंबरचं पान सांगा, 1113 नंबरचं पान सांगा, कुठलंही उघडायला लावा, जसंच्या तसं पाठ असायचं. आता असं करत करत यांनी BSc केली, MSc केली. आणि मग क्लासेसद्वारे कॉन्फिडन्स यायला लागला की यस आता मी हे करू शकतो. त्यांनी जे काही ते जोशात बोलून गेले होते त्यात त्यांनी सांगितलं होतं की आतापर्यंत खरं म्हणजे 2001ला मी गोल्ड मेडलिस्ट MSc झालो, पण त्याच्या आधी म्हशी वळत होतो. सुट्टी लागली की गावाला जायचो, गावाला गेले की वडील म्हशी वळायला पाठवायचे.
इतकंच नव्हे तर उकंडे उकते घ्यायचे आणि त्याच्याच ते खत असतं ते शेतात नेऊन टाकायचं, ही पण कामं केली. आता एवढं सगळं केलं, त्यामुळं आईवडिलांचं मोठं योगदान आहे, बहिणीचं मोठं योगदान आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. आता एवढं सगळं केलेला माणूस शून्यात वर आला म्हणून कधी पडायची भीती नाही असं वाक्य उच्चारलेला माणूस आज एवढा रसातळाला का गेला? कसली हाव सुटली? कुठला स्वार्थ जागा झाला की त्यांनी ते जोशात एक वाक्य सांगितलंय की माझं गावाकडं कुणाचं घर, पण आता असं कोणतं शहर नाही जिथं माझं घर नाही. हे कसं घडलं बाबा? कुणाच्या जीवावर घडलं? पेपर फुटीच्या जीवावर, पेपर लीकच्या जीवावर, का पेपर वाटपच्या जीवावर? आता एवढं सगळं करणारा मोठेगावकर एवढं करूनही थांबला नाही. त्यांनी जाता जाता जे काय म्हटलंय ते फक्त मी तुम्हाला सांगतो. आता ऑलरेडीच काल अटक झालेली आहे, सीबीआय चौकशी सुरू झालेली आहे. काल 10 तास चौकशी झाली, आजही चौकशी सुरू आहे. आधीच 9 आरोपी अटक आहेत आणि आता 10वा आरोपी. त्या मोठेगावकरनी एक उदाहरण दिलं होतं की अल्बर्ट आइन्स्टाईन, थोर शास्त्रज्ञ, ज्यांचा मेंदू 100 शास्त्रज्ञांनी 10 वर्षे रिसर्च करण्यासाठी त्या ठिकाणी जपून ठेवला आणि त्या इतक्या थोर शास्त्रज्ञामध्ये च्या डोक्यात एवढ्या सुपीक कल्पना कशा काय येऊ शकतात याचा अभ्यास केला. तेच अल्बर्ट आइन्स्टाईन सांगायचे की रोज आपल्या आईला मिठी मारली पाहिजे. इतकंच नव्हे तर आपलं डोकं तिच्या चरणांवर ठेवलं पाहिजे. असा सांगणारा हा माणूस, आई वडिलांची इतकी चांगल्या पद्धतीनं भूमिका विद्यार्थ्यांना शिकवणारा माणूस आज असा झाला कसा? खरं तर मोठेगावकर ज्या पद्धतीनं आतापर्यंत आरसीसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवत होते असा त्यांचा दावा करत होते, तोच जर हा पेपर फुटीचा आणि पेपर लीकचा प्रकार बाहेर आला नसता आणि त्यात मोठेगावकरांचं नाव आलं नसतं तर कदाचित भविष्यात मोठेगावकरचा मेंदू देखील जपून ठेवावा लागला असता. पण आता या मेंदूमध्ये हे स्वार्थासारखे सडके विचार आल्यानं हा मेंदू आता जपून ठेवायचा का नाही हा प्रश्न देखील भविष्यात पुढे पडला. कारण मोठेगावकरनी जे काही षडयंत्र रचून, जे काही कट रचून, एनटीएच्या शासकीय कर्मचाऱ्यांशी लिंक करून जे काही पेपर लीक केले त्यातून हाती काय लागलं तर फक्त होर्डिंगवरच्या जाहिराती, विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करणं आणि लाखो रुपये उकळणं, पैसे कमावणं, या पलीकडं मोठेगावकरनं दुसरं काहीच केलं नाही. त्यामुळे हा जो त्याचा ग्राफ आहे ना, चढत 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 अगदी गरिबीतनं वर येत 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 अशा काही पीक पॉइंटला जाऊन बसला, जे स्वतःच म्हणायचे मी शून्यातून निर्माण झालोय आणि त्यामुळे पडण्याची भीती नाही. आता ते पुन्हा एकदा शून्यात जाऊन पडले. आपल्याला आठवत असेल, एक शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो. सापशिडीचा खेळ असतो, पठ्ठ्या अगदी 97 वर असतो आणि बरोबर 98व्या आकड्याला साप गिळतो आणि थेट 2 वर येऊन पोहोचतो. तशीच काहीशी अवस्था या मोठेगावकरची झालेली आहे. सभ्यतेचा पेपर फुटलेला आहे. एम सर या नावानं प्रसिद्ध असलेल्या या मोठेगावकरचा नेमका एम काय होता हे आज अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.